ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पाकिस्तान आणि UAEची आजची मॅच होण्याची शक्यता, सामना 1 तास पुढे ढकलल्याची माहिती। पाकिस्तानी क्रिकेट टीम हॉटेलवरून रवाना। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्यानं बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं, तर केळी पिकांचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकला आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता, पोलिसांकडून अज्ञाताविरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांच्याकडून शंका व्यक्त। राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी, 24 तासात आरोपीला शोधा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। तर पुतळा सीसीटीव्हीत कैद होईल असा एकही सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं पोलिसांच्या तपासात अडचण। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्या समाजकंटकावर पोलीस कारवाई करतील, तर राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये धावली रेल्वे। प्रीतमताई यांच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग आप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणे यांना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं, आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं, खासदार बजरंग सोनवणेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। बीड रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मुंडे समर्थक आणि खासदार सोनवणे समर्थकांनी झळकावले बॅनर, रेल्वे यायला 1 पिढी जावी लागली, विचार करा, अजित पवारांनी मुंडे सोनवणे समर्थकांना सुनावलं। हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन, मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची केली मागणी। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्यात ठिकठिकाणी बंजारा समाजाचे मोर्चे, हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, तर संविधानाच्या चौकटीत बंजारा समाजाला न्याय मिळावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते, तर हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्रांचं वाटप। मनोज जरांगे यांचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार, हैदराबाद सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये अधिवेशन होणार, मनोज जरांगे यांची माहिती। त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल करणार सादर, समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची घेणार भेट, तर समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ड्रोन शोचं आयोजन, पुण्यात मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ड्रोन शोचं आयोजन। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, तर सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्णतः वेढा, केवळ उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला। अकोला जिल्ह्यातील कापशी गावात मुसळधार पाऊस, पावसाचं पाणी शाळेत शिरलं, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।